नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला आहे। अशातच निकालावर बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत। राजकीय जाणकार या सगळ्यांवर भाषण करताना दिसत आहेत, तर राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले। महाराष्ट्रातील स्थिती काय असेल यावर अनिल थत्ते यांनी अंदाज वर्तवला आहे, तर भाजपाने 400 पारचा नारा दिला आहे। त्यावर बोलताना 325 ते 350 जागा महायुतीच्या येतील। 400 पार ही फार दूरची गोष्ट आहे, पण 350च्या पार युती जाणार नाही असं अनिल थत्ते म्हणाले। तर TV9 मराठीशी बोलताना त्यांनी हा अंदाज वर्तवला आहे। एकनाथ शिंदे यांचा बंड आणि अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याची घेतलेली भूमिका यावर राज्यातील राजकीय समीकरण बदलले आहेत। बऱ्याच ठिकाणी शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत सुरू आहे। या मतदारसंघात काय होईल असा प्रश्न विचारला असता अनिल थत्ते यांनी त्यांचा अंदाज सांगितला आहे। तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असं सामना आहे, तर त्या मतदारसंघात शिंदे गटाला जास्त जागा मिळतील, कारण पक्षाचा जो सोर्स होता आमदार कार्यकर्ते हे आता उद्धव ठाकरेंबरोबर नाहीत, तर 400 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे। त्यामुळे त्यांचा फायदा हा एकनाथ शिंदे यांना होईल। तर शिंदे गटाच्या 1 ते 2 जागा धोक्यात आहेत, पण इतर जागेंवर त्यांचा विजय होणार। तर याविषयी आपल्याला काय वाटतंय मित्रांनो, आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।